नमस्कार, मी शिल्पा गुजर. लेडीज स्पेशल या आमच्या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. दररोज आपण वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यापर्यंत येतच असतो आणि आजचा आपला विषय आहे तो म्हणजे सिनेमांसंदर्भातला विषय आहे. आजचा विषय आहे माझा आवडता सिनेमा. तुमच्या प्रत्येकीचा कुठचा ना कुठचा आवडता सिनेमा असणारच आहे आणि त्याच्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सोबत या खूप खास मैत्रिणी आहेत. प्रतिभा चंदन आहेत, ज्या पत्रकार आहेत, ज्या पुण्यावरनं आपल्याशी बोलतील. तर डॉक्टर कल्पना जाधव सुद्धा आपल्या बरोबर असतील. प्राजक्ता माने बनकर ज्या प्राध्यापक आहेत त्या औरंगाबादवरनं आपल्याशी बोलतील. तर राधिका आव्हाड या आपल्या बरोबर नागपूरवरनं असतील. श्रुती नासरे या सुद्धा नागपूरवरनं असतील आणि दीपाली बगले ज्या उद्योजिका आहेत त्या नाशिकवरनं आपल्याशी बोलतील. आणि श्वेता किल्लेदार या कोल्हापूरवरनं आपल्याशी बोलणार आहेत. एकूणच खूप जणींचे वेगवेगळे सिनेमे फेवरेट असतील, पण सध्या काही वेगळे सिनेमे येत आहेत खास. त्याच्यामध्ये विद्या बालनचा कहाणी असेल किंवा पिंक असेल, त्याच्यानंतर आत्ता जो नुकताच रिलीज झालाय मूवी लिपस्टिक अंडर माय बुरखा, यासारखे अनेक मूवी याच्याबद्दल आपण बोलू शकतो. मला सगळ्यात आधी जायचंय प्रतिभा चंदन ज्या पत्रकार आहेत त्यांच्याकडे. प्रतिभाताई, तुझं खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. आणि आता जे सिनेमे बनतायत ना ते खूप वेगळ्या धाटणीचे बनतायत. म्हणजे महिलांना ज्या पद्धतीनं आधी रेखाटलं गेलं होतं, बरं महिलांची भूमिका कुठेतरी दुय्यम असायची, हिरो सगळ्यात जास्त महत्वाचा असायचा या सिनेमांमध्ये. आता कुठेतरी फक्त वुमन ओरिएंटेड सिनेमे बनले जात आहेत. काय म्हणणं आहे तुझं याच्याबद्दल आणि तुझा आवडता सिनेमा नेमका कोणता आहे? सांगू का की एक नाही, इतके सिनेमे आवडतात मला वेगळे वेगळे की जर आपण विचार करायचा झाला तर अगदी आंधीपासून सुरुवात करायला लागेल. आंधी मला खूप आवडायचा, कारण एक वेगळं व्यक्तिमत्व होतं की जिला राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं एक करिअर बनवायचं होतं. ती व्यवस्थेविरुद्ध लढत होती, कौटुंबिक व्यवस्थेविरुद्ध लढत होती आणि एक कुठेतरी खिचाव तणाव होता तिच्यामध्ये. त्यानंतर म्हटलंस तर जर विचार केला तर मला मिर्च मसाला हा सिनेमा खूप आवडला, कारण त्यामध्ये पण जी एक गावातली व्यवस्था होती त्या व्यवस्थेविरुद्ध महिलांनी एकत्रित येऊन एक मोठा लढा उभा केलेला होता. म्हणजे या सगळ्या चित्रपटामध्ये एक असा संदेश होता की महिला ओरिएंटेड तर तो होताच, तगडी ऍक्टिंग होती त्याच्यामध्ये, म्हणजे अभिनय सगळ्याच ज्या अभिनेत्री होत्या त्यांनी उत्तम केलेला होता. आणि याशिवाय एका व्यवस्थेविरुद्ध एक सक्षम लढा या महिलांनी उभा केलेला होता. त्यापासून विचार केला तर लिपस्टिक अंडर बुरखाबद्दल मी बोलणार नाही, कारण तो चित्रपट मी अजून पाहिलेला नाहीये. पण लेटेस्ट जर म्हटलं तर बेगम जान हा एक सिनेमा होता की जिने व्यवस्थेमध्ये बद्दल जे आहे ती इतके मोठे प्रश्न उभे केले आणि समाजाच्या डोळ्यामध्ये एक झणझणीत अंजन घालण्याचं काम या चित्रपटाने केलेलं आहे बेगम जाननी. तर मी म्हटलं ना की खूप सिनेमे जे आवडतात, तर आपण जसे जशी चर्चा पुढे जाईल तर अजून बोलूच या. माझ्या बाकीच्या मैत्रिणी त्यांचंही मत मला ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. आपल्या बरोबर प्राध्यापक डॉक्टर कल्पना जाधव सुद्धा आहेत. कल्पनाताई, तुझ्याकडे येते आणि तुझा सगळ्यात फेवरेट सिनेमा कोणता आहे, रिसेंट मधला पण आणि आपण एकदम म्हणूयात की आधीच्या काळातले 60s मधले 70s मधले दोन सिनेमे सांगशील, आत्ताचा रिसेंट आणि 60s मधला एखादा? कल्पना, तुम्हाला आवाज पोहोचतोय? कल्पना जाधव यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. माझ्याबरोबर राधिका आव्हाड आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. राधिका, तुझा नेमका कोणता सिनेमा फेवरेट आहे आणि नुकताच बघितलेला सिनेमा कोणता आहे? राधिका, तुला आवाज येतोय आमचा? हो हो, आवाज येतोय. राधिका, नुकताच पाहिलेला कोणता चित्रपट आहे तू? नुकताच पाहिलेला चित्रपट झरी आहे. तो यवतमाळ, स्पेशली यवतमाळ जिल्ह्यावर स्टोरीज आहे. कुमारी माता हा विषय आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या झरी ग्रामीण भाग आहे, झरी तालुका म्हणून, त्या ठिकाणी हा विषय जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे त्यावर एक संरक्षण करून म्हणून तो मूव्हीज काढण्यात आलेला आहे. झरी म्हणजे नेमकं काय, म्हणजे मला कळलं नाही. कशावरती आधारित हा सिनेमा आहे? कुमारी माता हा विषय. बर,
कुमारी माता. यवतमाळ जिल्ह्यामध्ये झरी तालुका अतिशय आदिवासी बहुल म्हणून आपण त्या ठिकाणी त्याला संबोधलं जाते. त्या ठिकाणी कुठल्याच विकास झालेला नाही. पाणी समस्या असेल, शिक्षण समस्या असेल, आरोग्य समस्या असेल, त्या भागामध्ये कुठलाच विकास झालेला नाही. आणि त्याचबरोबर कुमारी माता हा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात विषय आहे. अगदी व्यावसायिक स्वरूपासाठी कुठून बाहेर गावून आलेले करण्यासाठी जे लोक आहेत, ठिकाणी काही महिलांचा एक वेगळ्या पद्धतीने उपयोग करून मातृत्व असं त्या ठिकाणी स्वरूप निर्माण झालंय. बरं, नक्कीच. तुझ्या शेजारी बसली आहे श्रुती नासरे. श्रुती, तुझा कोणता फेवरेट मूव्ही आहे आजपर्यंतचा? मी तसे बघितलेले आहे. मला मूवी मध्ये बघितली, मला तानी मूवी आवडते. बर, नक्कीच. आपल्या बरोबर दीपाली बगले सुद्धा आहेत, ज्या उद्योजिका आहेत. दीपाली ताई, तुझा फेवरेट मूव्ही कोणता आहे आणि त्याच्या मागं नेमकं कारण काय आहे? म्हणजे खूप सिनेमे तूही बघितले असशीलच, पण नेमकं कारण काय आहे सिनेमा तुला आवडण्यामागचं? पण त्यातला आता जो नुकताच येऊन गेलेला हिंदी मीडियम आहे, तो मूवी मला बराच आवडलेला. कारण की आजकालची जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यावर तो पूर्ण डिपेंड आहे. आता जे आपण बघतोय की प्रत्येक जण जो आहे तो इंग्लिश मिडियमला जातोय. खरंय. कोणीच जो आहे कॉर्पोरेशनच्या स्कूलमध्ये जायला रेडी नाही होत. तर त्यांनी कसं पुढे जायला पाहिजे. आणि जे कॉर्पोरेशनचे स्टुडंट्स असतात ते देखील खूप हुशार असतात आणि पुढे जाऊ शकतात. आपण जर चांगले स्टुडंट्स जर इकडे स्कूलमध्ये टाकले तर त्याही शाळांचा विकास होऊ शकतो, असं या पूर्ण मूवीमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला तो मूवी फार आवडलेला आहे. फेवरेट सिनेमा आहे. प्राजक्ता माने बनकर सुद्धा आपल्या बरोबर आहेत. प्राजक्ता ताई, तुझा कोणता फेवरेट मूवी आहे? आपण सगळ्यांचे फेवरेट मूवी जाणून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या सिनेमा या विषयावरती येऊयात पुन्हा एकदा. प्राजक्ता, तुम्हाला आवाज पोहोचतोय आमचा? श्वेता किल्लेदार सुद्धा आहेत. थोडासा कनेक्शन प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे प्राजक्ता यांच्याशी बोलता येत नाहीये, पण आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पण श्वेता किल्लेदार आपल्या बरोबर आहेत. श्वेता ताई, तुझा फेवरेट सिनेमा कोणता आहे? ओरिएंटेड. तसं बघितलं तर आपल्या बॉलिवूडमध्ये एक पद्धत आहे. आपल्यामध्ये खूप सारे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनत आलेले आहेत आतापर्यंत, पण त्याच्यामध्ये शक्यतो स्त्रियांची दुर्दशाच दाखवली जाते. खरंय, खरंय. आणि काही फिल्म्स अशा आहेत ज्याच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दाखवून सुद्धा नंतर त्यांना एक वेगळी दिशा मिळते आणि त्यानंतर ते क्लायमॅक्स मध्ये एक इन्स्पिरेशन ठरतात ते सगळ्यांसाठी. खरंय. मग माझ्या फिल्म लिस्टमध्ये जसं की डोर आहे नागेश कुकनूरचा, कहाणी आहे, त्यानंतर चक दे इंडिया जो पहिला असा संपूर्ण टीमवरती बनलेला चित्रपट आहे तो, त्याच्यानंतर आहे इंग्लिश विंग्लिश गौरी शिंदेचा, आणि त्याच्यानंतर आहे क्वीन. तर हे माझे काही मोस्ट फेवरेट फिल्म्स आहेत ज्याच्याबद्दल मला बोलायला नक्की आवडेल. ओके, क्वीन बद्दल मला सांगशील? क्वीन मधलं तुला नेमकं काय आवडलं होतं? कंगना रानौतने जो कॅरेक्टर प्ले केलं होतं, खूप भन्नाट तिनं प्ले केलं होतं. एकदम अशी कमकुवत अशी दाखवलेली कंगना, नंतर एकदम ती ज्या पद्धतीनं जगते ते तिचं जगणं इतकं सुंदर आहे. काय सांगशील याच्याबद्दल? फर्स्ट ऑफ ऑल विकास बेहल जो एक तरुण दिग्दर्शक ज्यानं पहिल्यांदाच एक इतकं फॅन्टॅस्टिक ब्रँड म्हणजे फिल्म सगळ्यांसमोर मांडलं त्याने. त्याच्यामध्ये एक छोट्याशा गावातली मिडल क्लास फॅमिली मधली एक मुलगी जिचं लग्न ठरलेलं असतं, जो प्रेमविवाह असतो, पण काही कारणास्तव त्याच मुलाशी तिचं लग्न तुटतं आणि तिचं सगळ्यात मोठं स्वप्न जे हनीमूनला जाण्याचं असतं पॅरिसला, ते ती लग्न तुटल्यानंतर सुद्धा स्वप्न पूर्ण करते. म्हणजे हे कोणी इमॅजिनच करू शकत नाही की लग्न तुटलेली मुलगी एकटी आपल्या हनीमूनवरती जाते. मुळात हीच कन्सेप्ट इतकी भन्नाट आहे ना की आउटस्टँडिंग. आणि त्याच्यानंतर विकास बेहलने जसा त्याला एक फ्लो दिलाय त्या चित्रपटाला, तो अप्रतिम आहे. आणि त्यानंतर क्लायमॅक्सला त्याच मुलाला ती जसं डंप करते आणि स्वतःचं एक वेगळं अस्तित्व सगळ्यांसमोर ठेवते, ते खरंच लाजवाब आहे. आणि स्पेशली एवढ्या सगळ्या भूमिकांमध्ये मला सगळ्यात जास्त भूमिका कंगना रनौतची यामध्ये भावलेली आहे.
म्हणजे तिचं ऍक्टिंग अप्रतिम आहे अक्षरशः. मॅडम आले मैत्रीण. मला एक सांग श्वेता, ज्या पद्धतीने आपण मूवी बघत असतो ना, मला वाटतं प्रत्येक मुलगी या मूवीमध्ये स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये बघत असते. तू असं काही विचार केला होतास का की जर आपल्या बरोबर असं एखादी घटना घडली तर आपण नेमकं काय करू शकतो अशा वेळेस? नक्कीच, म्हणजे एक प्रकारचं इन्स्पिरेशनच आहे. हल्ली मी असे बरेचसे केसेस बघितलेत की लग्न तुटतात, त्यानंतर लग्नानंतर काही प्रॉब्लेम्स येतात, पण त्याच्यामध्ये फॅमिलीवरती डिपेंडंट राहून आता स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. बरोबर. आणि ते क्वीन मधून आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवतं. खरंय. नक्कीच. आपल्याबरोबर प्रतिभा चंद्रन सुद्धा आहेत, ज्या पत्रकार आहेत. प्रतिभाताई, आपण बघतोय क्वीनचा विषय निघालाय म्हणून तुझ्याकडे मी येतेय. तू पाहिलायस का क्वीन मूवी? अगदी पाहिलंय. म्हणजे ही जेव्हा यादी सांगत होती, खरंच सांगू का की मला चित्रपट बघायला खूप आवडतात. मी प्रत्येक म्हणजे येणारा चांगला चित्रपट जो आहे तो आवर्जून बघते. आणि क्वीन हा चित्रपट अर्थातच पाहिला होता. आणि कंगना रनौतनी जो एक सटल पद्धतीने एक असा अप्रत्यक्षपणे एक बदल जो दाखवलेला आहे की एक अशी मुलगी जिचं स्वप्न फक्त लग्न करणे आहे, की जे एक सर्वसामान्य घरातल्या मध्यमवर्गीय घरातल्या मुलीचं असतं तसं आहे. पण जेव्हा तिचा धक्का बसतो की तिचं लग्न मोडतं, तेव्हा ती ज्या पद्धतीने त्याला फाईट बॅक करते. नंतर लग्न मोडल्यानंतर ते एकदा तिने जेव्हा स्वीकारते ती की आपलं हे लग्न मोडलेलं आहे, तेव्हाही ती लाईफ थांबवत नाही, जगणं थांबवत नाही. तर तिची जी स्वप्न असतात ती आपल्या पद्धतीने पुरी करतात. आणि ही स्वप्न पुरी करत असताना तिला स्वतःची जी एक स्वतः जी तिच्यामधली एक स्त्री होती ती सापडते आणि ती विचार करायला लागते की नाही मला काय हवंय. आणि त्यानंतर ती ज्या पद्धतीने तिच्यामधला जो कंगना रनौत मधला बदल दाखवलेला आहे त्या एकंदर चित्रपटामध्ये, तो अगदी अमेझिंग आहे. तर क्वीन या विषयाबद्दल जर सांगितलं तर मला पण तो एक ऑल टाइम फेवरेट जे पिक्चरची यादी आहे, सिनेमांची जी यादी आहे, त्यामध्ये तो निश्चितच आहे. ओके. मला ऍक्च्युली अपेक्षित होतं की तुमच्यापैकी कोणीतरी मला विचारेल की माझा फेवरेट मूवी कोणता आहे. माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. मी क्वीन त्याच्यामध्ये क्वीन आहे, त्याच्यामध्ये मी आत्ताच जो पाहिला लिपस्टिक अंडर माय बुरखा तो मूवी आहे. पिंक आहे. पिंक जर कोणी बघितलाय मला सांगू शकता तुम्ही, कोणी पिंक पाहिलाय मूवी? तापसी पन्नूचा पिंक, अमिताभ बच्चन. पिंक नाही पाहण्यात आला अजून माझ्या. ओके. पण पिंक मूवी अप्रतिम असा मूवी आहे. त्या तीन मुली ज्या पद्धतीनं फाईट करतात, प्रचंड फाईट करतात. आणि अमिताभ बच्चनचं एक वेगळं लाईफ त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्याची बायको आजारी असते आणि तो ज्या पद्धतीनं तो वकील असतो आणि तो ज्या पद्धतीने या पोरींसाठी फाईट करतो, म्हणजे तो इतका वयोवृद्ध, आपण ज्येष्ठ नागरिक म्हणू शकतो, ज्येष्ठ नागरिक सारखा तो असे काही काही मुद्दे जेव्हा मांडतो. आणि शेवटचा जो स्पीच आहे त्याच्यामध्ये की नो मीन्स नो, जेव्हा तो असं सांगतो ना, ते तो जेव्हा सांगतो ना नो, ते अक्षरशः अंगावरती येतं. म्हणजे मला वाटतं की पिंक हा सिनेमा नक्कीच पाहायला पाहिजे. क्वीन तसाच आहे. एक हायवे जो सिनेमा आहे आलिया भट्टचा, अप्रतिम असा हायवे हा मूवी बनवलेला आहे. ज्या पद्धतीनं आलियानं काम केलेलं आहे, म्हणजे स्टुडंट ऑफ द इयर मधली आलिया आणि हायवे मधली आलिया, एक खूप मोठं मधलं एक अंतर तिनं जे पार केलेलं आहे ना, ते खूप अप्रतिम आहे. दीपाली बगले ज्या आपल्या बरोबर आहेत उद्योजिका, मला त्यांच्याकडे जायचं. दीपाली, हायवे मूवी पाहिलाय का तुम्ही? नाही मॅडम, नाही बघितलं. ओके. तुझा आणखी कोणता फेवरेट मूवी आहे? एक मॉम जो आता नवीन आलेला आहे. एक स्त्री ही एका आपल्या फॅमिलीसाठी काय करू शकते, ती आपल्या फॅमिलीमध्ये कुठे कुठे म्हणजे हे करू शकते की तिला कुठे कुठे ती फॅमिलीला सपोर्ट करू शकते, हे या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. ती आपल्या मुलीच्या मागे कशी उभी राहते, जेव्हा ती प्रत्येक तिची जी सिच्युएशन असते, तिला तिच्यावर रेप झालेला असतो आणि ती समाजाशी कशी फेस करू शकते आणि त्याच्यासाठी ती मुलीला कसं काय पुढे नेऊन आणि समाजाशी परत कॉन्टॅक्ट करू शकते, असं त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. ओके, बरोबर. आपल्याकडे प्राजक्ता माने बनकर सुद्धा आहेत औरंगाबादवरनं, जे आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. प्राजक्ता ताई, तुझा कोणता फेवरेट मूवी आहे? प्राजक्ता, तुम्हाला आवाज पोहोचतोय आमचा? प्राजक्ता, फेवरेट मूवी कोणता आहे? तसे फेवरेट मूवीज बरेचसे आहेत, बट 3 इडियट्स इज माय मोस्ट फेवरेट मूवी. ओके. रिसेंट कोणता मूवी पाहिलाय?
रिसेंट लिपस्टिक अंडर माय बुरखा. वाव, कोणीतरी पाहिलाय लिपस्टिक अंडर माय बुरखा. काय सांगशील, कारण की खूप जणांनी पाहिलेला नाहीये हा मूवी. मला वाटतं अप्रतिम कथानक आहे. रोझी बद्दल काय सांगशील तू? मीन्स लिपस्टिक अंडर माय बुरखा मध्ये जे लेडीजचे डे टू डे प्रॉब्लेम्स आहे ते मीन्स ते सांगितलेले आहे. त्या ज्या चौघी जणी दाखवल्यात त्या प्रचंड वेगवेगळ्या कॅरेक्टर्स आहेत. ते म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कोंकणा सेन शर्माची एकदम वेगळी भूमिका आहे. त्याच्यामध्ये एक नवोदित अभिनेत्री सुद्धा आहे. खूप वेगळ्या पद्धतीनं, पण त्यांचं आयुष्य कुठेतरी एकाच ट्रॅकवरती जेव्हा शेवटी दाखवलंय ना, त्या चौघी जणी बसतात. त्याबद्दल काय सांगशील? प्राजक्ता, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? क्लिअर आवाज नाही. बरं, प्रतिभा चंद्रन आपल्या बरोबर आहेत. प्रतिभाताई, मला तुझ्याकडे यायचंय. आपण कायमच म्हणत आलेलो आहोत की स्त्रियांना कायमच एक चूलमूलवाली दाखवण्यात आलेलं असतं प्रत्येक सिनेमामध्ये. पण राणी मुखर्जीचा मर्दानी सिनेमा असेल किंवा पिंजर असेल, राणी मुखर्जीचा आणखी एक सिनेमा ब्लॅक मला आठवतोय, असे जे मूवीज बनवलेले आहेत ना, त्याच्यामध्ये कुठेतरी स्त्रिया एकदम खमक्या दाखवण्यात आलेल्या आहेत. त्याचा इम्पॅक्ट पडतो का ग डे टू डे लाईफवरती स्त्रियांच्या? निश्चित पडतो. कारण मी तुला सांगते की आपण अगदी मी तुला सांगते की माझ्या काळामध्ये म्हणजे आंधीच्या वेळी तुम्ही कदाचित खूप लहान असाल, मी लहान होते, पण तो माझा जसा आवडता चित्रपट होता तसा मर्दानी जिचा उल्लेख तू आता केलास तो आवडता होता. मिर्च मसाला आपण एक मी ज्याचा उल्लेख केला तो की एक व्यवस्थेविरुद्ध लढून उभं राहणाऱ्या बायका की ज्या धडा शिकवतात त्यांना अनेक स्तरांवर लढावं लागतं. कौटुंबिक स्तरावर लढावं लागतं, सामाजिक स्तरावर लढावं लागतं, आणि हे सगळं सांभाळत त्या पुन्हा एक म्हणजे त्या कुटुंब न तोडता सुद्धा आपला जो लढा आहे तो यशस्वी करून दाखवतात. दुर्दैवाने आता ह्या शोला येण्याच्या आधी मी अजून लिपस्टिक अंडर माय बुरखा पाहिलेला नाहीये, पण तो लवकरात लवकर पाहायचा आहेच मला. पण बाकी ज्या आपण सिनेमांचा उल्लेख केला, जसं इंग्लिश असेल, त्याच्यामध्ये पण त्या स्त्रीमधला एक बदल जो आहे तो इतका सटल दाखवलेला आहे. म्हणजे या चित्रपटांची खासियतच ही आहे की त्यांच्यामध्ये अगदी सहजगत्या तो बदल होत जातो. असं ड्रास्टिक कुठेतरी बदल होत नाही, पण त्यांच्या स्वभावाला धरून त्या एक पाऊल पुढे जातात, एक उंबरठा उलटतात. आणि मी म्हणजे कोणीतरी आहे, आपलं स्वतःचं जे स्वत्व आहे ते दाखवून त्यामध्ये ठामपणे आपली जी प्रतिमा आहे त्या उभं करतात. म्हणून हे सगळे चित्रपट, ज्याचा उल्लेख मी याच्या आधी केला बेगम जान, तो वेगळ्या अर्थाने यासाठी आवडला मला की बेगम जान मध्ये अनेक प्रश्न आपल्या समाजापुढे उभे केलेले आहेत, ज्या समाजाचा बुरखा अक्षरशः या चित्रपटांनी टराटर फाडलेला आहे असं म्हणावं लागेल. कारण त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या सगळे एक कॅरेक्टर्स घेतलेले आहेत, तर एक वेगळं विश्व आहे आणि त्यांनी समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलेलं आहे. नक्कीच. मी बेगम जान पाहिला नाहीये, पण तू ज्या पद्धतीनं सांगतेस ना प्रतिभा, त्याच्यामुळे मी नक्की आज पाहीन बेगम जान. आपल्याबरोबर डॉक्टर कल्पना जाधव सुद्धा आहेत. कल्पना, तुला आवाज पोहोचतोय आमचा? हो, पोहोचतोय आवाज माझ्यापर्यंत. कल्पना, फेवरेट मूवी कोणता आहे? माझा फेवरेट मूवी आहे सुंबराण. ओके. गजेंद्र अहेरी यांनी दिग्दर्शित केलेला तो चित्रपट आहे. आणि मगापासूनची मी चर्चा ऐकतेय, त्या चर्चेला एक थोडं वेगळं वळण या निमित्ताने मी देऊ इच्छिते. माझं असं म्हणणं आहे की हा चित्रपट एकाच वेळेला सामाजिक अनेक बदलांवर भाष्य करतोय आणि समाजाच्या एकूण आकलनाचा जर विचार आपण केला तर आपल्याला हे स्पष्ट होतं की समाजातील सर्व समस्या ह्या एकमेकांमध्ये निगडीत आहेत, एकमेकांमध्ये अडकलेल्या आहेत. बरोबर. आणि स्त्री प्रश्नांकडे सुद्धा आपल्याला सुटेपणाने पाहता येत नाही, कारण स्त्रियांचे प्रश्न हे वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांचा एक परिपाक आहे असं मी मानते. आणि जेव्हा मी हे सुंबराण चित्रपट या दृष्टिकोनातून पाहत होते तेव्हा या चित्रपटाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या ठिकाणी जो मला सांगावासा वाटतोय तो असा की शिक्षण घेतल्यामुळे त्या चित्रपटातल्या मुख्य नायिकेच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतो, बरोबर, याचं सुंदर असं चित्रण या चित्रपटात केलेलं आहे. म्हणजे सखू आणि कल्ली या दोन कॅरेक्टरमध्ये केवळ शिक्षणाने काय प्रभाव निर्माण केला आणि त्यांचं आयुष्य कसं बदलून गेलं याचं नेमकं चित्रण या ठिकाणी केलं गेलेलं आहे. याशिवाय सामाजिक बदल जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एका बाजूला स्त्रियांचे अधिकार आहेत, स्त्रियांचे हक्क आहेत,
त्याबरोबर स्त्रियांना वेगवेगळ्या पातळ्यांवरती घराच्या बाहेर पडून समाजामध्ये वावरायचं आहे. त्यावेळेला नवनवीन पद्धतीने जे सामाजिक प्रश्न स्त्रियांसमोर उभे राहत आहेत त्या प्रश्नांना तोंड देत असताना आपल्याला आपला इतिहासही कसा माहिती पाहिजे आणि त्या इतिहासामध्ये कसा काल परत्वे बदल होत गेले आणि त्यामध्ये स्त्रियांची भूमिका त्या पातळीवरती कशी राहिलेली आहे, नक्कीच या गोष्टीचंही भान देणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं. नक्कीच कल्पनानं एक वेगळा सुमरान मूवी सांगितलेला आहे. मला वाटतं खूप जणांनी पाहिला सुद्धा असेल हा मूवी. एक आपल्याकडे शेवटचं मिनिट उरलं आणि प्रतिभा चंद्रन आपल्या बरोबर, मला तुझ्याकडे यायचं आहे कारण की आपण या सगळ्यामध्ये सगळ्या मूवीज बद्दल बोलतोय, पण आपण जेव्हा म्हणतो ना की आधीच्या काळामध्ये स्त्रियांना तशी फार चांगली भूमिका येत नव्हती, फक्त हिरो हिरोईन ज्या पद्धतीने होते, म्हणजे हिरोला एक दमदार असा कॅरेक्टर असायचं आणि त्याची बायको किंवा त्याची गर्लफ्रेंड अशा मध्ये बायकांना दाखवलं जायचं. पण यामध्ये उंबरठा नावाचा एक सिनेमा होता स्मिता पाटील यांचा. प्रतिभा, या सिनेमाबद्दल काय म्हणशील तू? अगदी उंबरठा पण माझ्या एक निसटता उल्लेख मला वाटतं मी सुरुवातीला केला उंबरठाचा, कारण उंबरठा हा जो स्मिता पाटीलचा चित्रपट आहे तो एक अतिशय सामाजिक संदेश देणारा असा चित्रपट होता आणि तो मला खूपच आवडलेला असा पिक्चर होता. आणि उंबरठा ओलांडताना तिला मी जे मांडते ना ह्याच्यामध्ये ते हेच की या ज्या चित्रपटांबद्दल आपण चर्चा करतोय ना त्याच्यात जर बघितलं तर त्या अनेक पातळ्यांवर लढतायत. एक तर त्या स्वतःशी लढतायत. खरं म्हणजे एक पहिला लढा स्वतःशी आहे की मला हे करायचंय की नाही करायचंय, मला कुटुंब सांभाळायचंय, सामाजिक व्यवस्था सांभाळायची आहे, पण माझं स्वत्व जे आहे ते पण दाखवून द्यायचं, अस्मिता जी आहे ती पण दाखवून द्यायची. दुसरा लढा त्या कौटुंबिक पातळीवर लढतात आणि कुटुंबामधून एक पाऊल पुढे टाकून एक उंबरठा ओलांडून जसं जाणं म्हणतात तसं एक आहे आणि सामाजिक पातळीवर एक मोठा व्यापक लढा तयार करतात. तर अशी चित्रपटांची जी जंत्री आहे जी मला या आजच्या शोच्या निमित्ताने आठवली ती खूप मोठी आहे. आणि हे सगळे जे बदल आहेत ना हे दिग्दर्शकांनी इतक्या सटल पद्धतीने, इतक्या अप्रत्यक्षपणे, असे एकदम थेट किंवा डायरेक्ट असे न दाखवता खूप जे टप्प्याटप्प्याने हळूवार होणारे बदल जे आहेत ना, जसे एखादे पापुद्रे उलगडत जावे तसे उलगडलेले, त्यामुळे हे चित्रपट सगळे फार सुंदर बनलेले आहेत. नक्कीच प्रतिभाताई, मला तुझ्याशी बोलून खूप मजा आली आणि तुम्हा सगळ्यांनीच तुमचे फेवरेट सिनेमे सांगितलेले, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. लेडीज स्पेशल मध्ये आपण दर दिवशी वेगवेगळा विषय घेऊन येतच असतो. आजचा विषय खरं तर खूप छान होता. या निमित्तानं खूप सारे सिनेमे लक्षात आलेले आहेत. एक जरी नावाचा सिनेमा आपल्या एका मैत्रिणीने सांगितलेला आहे, सुमरान नावाचा सिनेमा आहे, आपण तो नक्की पाहू शकतो. आणि अशाच पद्धतीने NH10 असेल, हायवे असेल, कहाणी असेल, ब्लॅक असेल, पिंजर असेल, दामिनी नावाचा एक उत्कृष्ट सिनेमा मीनाक्षी शेषाद्रीनं केला होता, तो एक सिनेमा, असे खूप सारे सिनेमे आता माझ्या डोळ्यासमोरून जातात आणि आज घरी जाऊन मी हे सगळे सिनेमे पुन्हा एकदा बघण्याचा प्रयत्न करणार आहे. लेडीज स्पेशल मध्ये आता मी इथेच थांबते आहे. नमस्कार.